हॅलो फ्रेंड्स, नॅचरलमध्ये आपलं स्वागत आहे। आज बघा, आता हे जे डायमंड्स आहेत ते हाताने चिटकवलेले राहतात। रेडीमेड गळा इथे तर बघा, गळा यांनी या हिशोबाने इथे दिलाय, पण हाताचे जे इथे डायमंड्स आहेत ते अखंड इथे चिटकवले। तर आपण स्लीवसाठी कसं कट करायचंय तर स्पेशली आजचा व्हिडिओ आपण यासाठी बघणार आहोत। तर याची जी कटिंग आहे ती पूर्ण आपण अस्तरावरती करूया। मग अस्तराच्यावर ठेवून आपल्याला फक्त पिन लावून इथे स्टिच करून घ्यायचंय। तर बघा, आता यात आपण या पद्धतीने जो गळा राहिला, छोटा गळा आहे, तर आपल्याला शोल्डर कसं घ्यायचंय, मुंड्याची उंची कशी घ्यायची आणि याची परफेक्ट कटिंग कशी करायची, तर आज आपण हे पाहूया। तर इथे बघा, आपण अस्तर डबल फोल्ड करून ठेवलंय, बंद बाजू माझ्याकडून ठेवून घेतली या पद्धतीने। आता पूर्ण ब्लाऊज आपण सविस्तर कसं कट करायचं हे पाहूया। शोल्डर इथे आधी सरळ लाईन ड्रॉ करा, जेणेकरून इथे कमी जास्त असेल तर एका पॉइंटला शोल्डर सारखं येईल। तर आता बघा, बंद बाजूपासून उंची घ्यायची आहे, जी ब्लाऊजची उंची आहे त्यात आपण 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं। आता 13 उंची हवी आहे, 14 वरती आपण एक पॉइंट देऊया। आता शोल्डर जसं की म्हटलं, गळा आपला रेडीमेड आहे, गळ्याचा घेरा वगैरे सगळं त्यात कोणत्यांनी आधीच ड्रॉ केलेले, तर त्यानुसार आपण इथे गळा बघा, इथे मी 6 इंचाचा शोल्डर घेते आणि गळ्याचा जो घेरा आहे तो आपण इथे 3 इंचावरती घेतो। मुंड्याची उंची या पॉइंटला इथे बघा, आपण 6.25 म्हणजे 7 ला 2 पॉइंट इथे कमी। चेस्टचा चौथा पार्ट 36 इंचाचे चेस्ट जर आहे तर 9 वरती 1 पॉइंट देऊया आणि 2 इंचाची मार्जिन। आता बघा, हा पॉइंट मी दिलाय, सरळ लाईन ड्रॉ न करता आपण तिरकस अर्धा इंच आज जाऊया या पॉइंटला। इथे सरळ लाईन ड्रॉ करायची आहे आणि जी पाठीमागची गोलाई ती द्यायची आपण 1.5 इंचावरती। हा आपण मुंड्याचा आकार फिक्स पॉइंट पर्यंत ड्रॉ करून घ्यायचा आहे या पद्धतीने। आता बघा, मी इथे गळा फक्त आकार इथे तुम्हाला ड्रॉ करून दाखवते, पण तो आपल्याला इथे कट करायचा नाही, कारण आपला गळा ऑलरेडी जे आपला ब्लाऊज आहे त्याच्यावरती रेडी। तर पाठीमागचा जो गळा आहे रेडी या पॉइंटला काहीसा 8 इंचावरती आहे। आता याला मी वेगळा आकार न देता काहीसा ढुबळ अंदाज बघितला तर या पद्धतीने गळ्याचा आकार असणार आहे। खाली कमरेचं मेजरमेंट, आता कमर घेर बघा, 32 इंचाचा आपला कमर घेर आहे, तर 8 वरती 1 पॉइंट द्यायचा। इथून पुढे परत 2 इंचाची मार्जिन आणि एक बॉक्स आपण रेडी करून घेऊ या पद्धतीने। तर बघा, पाठीमागचा पार्ट इथे ड्रॉ आहे। आता याला मी कट न करता फ्रंट पार्टासाठी आपण फ्रंट पार्ट जो आहे तो आपण इथे खाली ड्रॉ करून घेऊ। तर सेम मेजरमेंट शोल्डर साठी आपल्याला घ्यायचंय 6 इंचावरती, पण आधी आपण उंची बघूया। जेवढी आपण वरती उंची घेतली सेम आपल्याला 14 इंच हवी आहे इथून, आणि इथे परत 6 इंचाचा आपलं इथे शोल्डर। आता बघा, मुंड्याची उंची जेवढी आपण घेतली सेम आपण इथे 7.25 वरती मी 1 पॉइंट देते, इथे पण अर्धा इंच आत यायचंय, तिरकसा ड्रॉ करायचंय। चेस्ट घेरचा चौथा पार्ट 9 इंचावरती, इथून पुढे 2 इंचाची मार्जिन। इथे जी गोलाई येते आपण द्यायची 1 इंचावरती, फिक्स वाला पॉइंट पर्यंत त्याला मॅच करायचंय। आता बघा, कमरेसाठी खाली कमर घेर, कमर घेर तुम्हाला मी मागाशी बोलली आपला 32 इंचाचा आहे, तर 8 इंचा चौथा पार्ट आणि टक्स आपल्याला द्यायचा आहे प्रिन्स कटचा आकार, त्यासाठी मी 1 इंच एक्स्ट्रा घेते, परत 2 इंचाची इथे मार्जिन। आता जो टक्स घेतलाय त्याचं मेजरमेंट कसं घ्यायचंय, या पॉइंट पासून 3.5 इंच पुढे, आणि जो 1 इंच घेतलाय त्याला अर्धा इंच सेंट्रल पॉइंट आपल्याला टक्स टाकायचा आहे। इथे मी घेते 6.5 इंचावरती 1 पॉइंट, जिथे की आपला प्रिन्स कटचा आकार द्यायचा आहे। उभा टक्स घ्यायचा आहे 3.5 इंचावरती आणि टक्सचा आकार देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने। तिरकस आत। आता जसं की आपला गळ्याचा घेरा इथे 3 इंचावरती, पुढचा गळा तुम्ही जसा हवाय त्यानुसार आपण इथे ड्रॉ करू शकतो। आता मला 6 रेडी हवाय, तर मी 6.5 याची उंची घेते, खाली पण आपण 3 इंचाचा गळ्याचा घेरा घेतलाय आणि इथे या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे। रेडी। तर बघा, पुढचा पार्ट आणि पाठीमागचा पार्ट आपला इथे रेडी।
जी आपली साईड पॉईंटची फिटिंग आहे तिथे अर्धा इंच आपल्याला घ्यायचंय आत गोलाईमध्ये या पद्धतीने। आता बघा जसं मी ड्रॉ केलंय त्या पद्धतीने आपण पाठीमागचा जो पार्ट मी तुम्हाला म्हटली याला आपल्याला करायचं काय, एक्स्ट्रा पॉईंट आधी आपण इथे कट करून घेऊया। पाठीमागचा पार्टचा गळ्याची आपण इथे कटिंग केलेली नाही आणि त्या फ्रंट पार्ट जसं आपण मेजरमेंट घेतले गळ्याची कटिंग, पुढचा आपला कुठल्याही प्रकारचं वर्क नाही प्रेम, त्यामुळे आपण गळ्याची कटिंग इथे करून घ्यायची। हा टक्सचा जो पार्ट आहे तो आपण इथे कट करायचा आहे। स्लीव आपली इथे फॅन्सी असणार आहे, ती आपण मेन फॅब्रिक वरती कट करणार आहोत। अस्तराची पण आपल्याला लहान स्लीव इथे कट करायची, फ्रिलवाली स्लीव आपण इथे कट करूया, पण त्याआधी या पद्धतीने आपला फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट इथे कट केलाय। तर बघा आता हे रेडी झालंय। आता त्यानंतर आपण करायचं काय, जेवढं माझं इथे अस्तर आपलं या पॉइंटला शिल्लक येईल याला आपण करायचं काय, याची स्लीव आपल्याला कट करून घ्यायची। तर याला मी या पद्धतीने आधी डबल फोल्ड करते, त्यानंतर आता बघा याची घडी आपल्याला 4 कापडात करायची। या पद्धतीने 4 कापडात मी याची घडी केली। एक्स्ट्रावाला पार्ट आपण कट करून घेऊया, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की आपण स्लीव कशी इथे कट करतो। ही बंद बाजू मी माझ्याकडून ठेवून घेतली। आता बघा उंची, तर इथे बघा आपण 4.5 वरती स्लीवची उंची ड्रॉ केली, रेडी 4 इंचाची। दंडघेर आहे 12 इंचाचा, 6 याचा निमा पार्ट आणि इथून पुढे 1.5 इंचाची मार्जिन। आता याच पॉइंटला काकीतलं मेजरमेंट घ्यायचं आहे 3 इंचावरती तिरकस। आता इथे चेस्ट घेर आहे 9 इंचाचा, तर मुंढ्याचं आपण मेजरमेंट टाकूया, चेस्टचं 9 इंचावरती, इथून पुढे 1.5 इंचाची मार्जिन। आता इथे बघा हलकासा 1 इंचावरनं गॅप घेत आपल्याला या पॉइंटला तिरकस मॅच करायचंय। इथे सरळ, इथून पुढे तिरकस या पद्धतीने। तर इथे बघा दोघही स्लीव आपल्या इथे रेडी। आता स्लीव रेडी झाले। आता अस्तराची जी कटिंग आहे ती आपली इथे पूर्ण कम्प्लीट झाली। आता यात आपल्याला करायचं काय, जसं की हे आपलं मेन फॅब्रिक आहे, तर मेन फॅब्रिक वरती आपल्याला हे पिन्स लावून आपण रेडी करून घेऊया। आता इथे बघा आपण जो रेडीमेड आपला इथे गळा आहे, तर साधारणपणे याचा जो आकार आहे तो पूर्णपणे इथे नेकलेस सारखा दिलेला आहे। त्याला आपल्याला करायचं काय, या पद्धतीने जी आपला फोल्डिंगचा पार्ट आहे सेंट्रल पॉइंट, तर तो आपण सेंटरला ठेवायचा आहे या पॉइंटला। आता इथे बघा मी हा आकार दिलाय। आता शोल्डरला डायमंड आपल्यावाले शोल्डरमध्ये दाबले जाणार नाही, या पॉइंटने आपल्याला किंचितचं प्लेन कापड हवाय वरती, तर मी थोडं इथे शोल्डर पॉइंटला वरती घेते या पद्धतीने। आता इथे आपल्याला करायचं काय, पूर्णपणे आपण पिन लावून हे मॅच करून घेऊया। पिन लावून हे मॅच करायचं आणि एक्स्ट्रा पार्ट करून आपण इथे कट करून घेणार आहोत। तर आपण हे लावून घेऊया आणि मग आपण याची करणार आहोत कटिंग। तर इथे बघा आपण पिन लावून घेतला, एक्स्ट्रा पार्ट आपण कट करून घेऊया। जसं हे आपण मॅच केलं तसंच फ्रंट पार्ट पण आपण याच्यावरती मॅच करून कट करून घेऊया। आता बघा स्लीव मेन आहे, वर्कल स्लीव आपल्याला इथे कट कशी करायची, तर इथे मी डबल फोल्ड ठेवली आहे, कापड डबल फोल्ड ठेवलाय। त्यानंतर जी आपण अस्तराची स्लीव कट केली होती
तिला या पॉइंटला ठेवायचं आहे आपल्याला. बघा जिथे एवढा आपला दंडघेर आहे एक्स्ट्रा 1.5 इंचची जी मार्जिनचा जो पॉइंट आहे तो आपण साईडला ठेवला इथे. तर इथे आपल्याला एवढा प्लेन कापड थोडेसे डायमंड्स काढायचे आणि प्लेन कापड इथे आपल्याला इथे मॅच करायचं आहे. तर याची कटिंग करण्यासाठी आपण इथे पेन लावून घेऊया आणि याच पॉइंटने एकसारखे दोघे स्लीव आपले इथे कट होतील आणि साईड पॉइंट जो फिटिंगचा पॉइंट आहे तिथे आपल्याला कापड इथे मॅच करायचं आहे. इथे डायमंडवर आपल्याला इथे शिलाई लावता येणार नाही, त्याच्यामुळे अर्धा इंच मी इथे खाली एक्स्ट्रा इथे कापड घेतलंय मेन फॅब्रिकचा आणि या पॉइंटला स्लीव आपण कट करून घेऊया. आता इथे बघा डायमंड वरती जसं की मी तुम्हाला म्हटले आपल्याला या पॉइंटने सेंट्रल पॉइंट मी इथे कट करते. एक्स्ट्रा वाला पॉइंट आहे तो पण आपण इथे कट करूया. आणि बस जसं की मी तुम्हाला म्हटली किंचितसे डायमंड्स इथे आपल्याला काढायचे आणि कापड इथे प्लेन मॅच करायचं आहे. तर त्यासाठी आपण काय करूया, जो आपला एक्स्ट्रा जो कापड आहे थोडासा तो आपण या पॉइंटला ठेवून देऊया. स्लीवचा जो पार्ट आहे तिथे आपण मॅच करायला होईल. दोघे स्लीव ठेवायचं. हे झालं आपलं स्लीवसाठीचं मटेरियल रेडी. आता प्लेन कापड जसं की म्हटली आपल्याला यातून फॅन्सी स्लीव पण कट करायची आहे, प्लस आपल्याला इथे फ्रंट पार्ट पण हवा आहे. तर आधी आपण काय करूया, जो प्रिन्स कटचा पार्ट आहे तो आपण ठेवून कट करून घेऊया. मग राहिलेल्या कापडात आपल्याला फॅन्सी स्लीवची जी आपली झुला स्लीव असणार आहे ती आपल्याला इथे कट करायची. तर हा आपला इथे फ्रंट पार्ट. आता या पद्धतीने कापड ऍडजस्ट करायचं की आपल्याला स्लीवसाठीही होईल आणि फ्रंट पार्टसाठी पण होईल. तर इथे आपण मी या पद्धतीने फ्रंट पार्टला इथे पेन लावून घेते. जी आपल्या प्रिन्स कटची जी कटोरी आहे दोघेही पॉइंटला ती पण आपण इथे ऍडजस्ट करूया. तर या पद्धतीने इथे आता आपण आहे तसं याला आपण कट करून घेऊया. तर इथे बघा आपण फ्रंट पार्ट पण इथे आपण कट करून घेतला या पद्धतीने. आता जसं की म्हटले आपण फॅन्सी स्लीव इथे कट करायची, त्यासाठी आपल्याकडे कापड शिल्लक आहे. तर काय करायचं, आता या पॉइंट आपण डबल घडी घालून घ्यायची. ही मी डबल घडी घालून घेतली. तर आधी आपण सिंगल स्लीव कट करूया, नंतर आपण याची डबल स्लीव कट करणार आहोत. तर करायचं काय, मेजरमेंट कसं घ्यायचं, डबल घडी घातली. डबल घडी घातल्यानंतर आता या पॉइंटला आता इथे बघा डबल घडी घालून घेतली. कापड आपल्याला ऍडजस्ट करायचं आहे या पद्धतीने. उंची आपल्याला हवी 15 इंच. तर या पॉइंटला मी 15 वरती एक पॉइंट देते या पॉइंटला. आता इथे आपल्याला घ्यायचंय 7 इंचाचं मेजरमेंट. इथे मी 7 वरती एक पॉइंट देते आणि इथे खाली आपण घेऊया 3 इंचावरती. इथे मी 3 घेतलंय. आता याला या पद्धतीने कट करायचं. या आकारात आपल्याला या पॉइंटला कट करून घ्यायचं. इथे ही आपली सिंगल स्लीव जी आहे ती कट झाली. आता ही स्लीव आपण कशी कट केली आहे तुम्ही बघितली असेल, पण मी परत एकदा तुम्हाला इथे तर बघा या पद्धतीने इथे आपला तिरकसचा बाहीचा आकार येईल आणि या पद्धतीने आपण खाली पण हिला दुमडून घ्यायचे आणि हिला बघा एकदा मी तुम्हाला इथे स्लीव वरती लावून दाखवते. आता बघा इथे आपल्याला करायचं काय, हा सेंट्रल पॉइंट आहे. इथे आपल्याला 3 आणि इथे एक 3 इंच गॅप घ्यायचा आहे आणि ह्या गॅपमध्ये आपल्याला इथे पट्टी फोल्ड करून घ्यायची. पट्टी दुमडल्यानंतर आपल्याला याला इथे अटॅच करायचं आहे. इथून आपल्याला प्लेट्स टाकायचे आहेत आणि इथे या पद्धतीने दोघे पॉइंटला हे मी तुम्हाला स्टिच करताना दाखवेल. या पद्धतीने आपल्याला याला मॅच करायची एंडिंग पर्यंत या पॉइंटला आणि नॉर्मल स्लीव आपली खाली असणार आहे.
सिंगल स्लीव आपण इथे कट केली आहे. आता दुसरी स्लीव आपण इथे कट करून घेऊ.